माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही ज्यावेळेस इथे आलात, तुम्ही जे काही केमिकल वगैरे पाहिलं त्या संदर्भात तुम्हाला कोणाचे फोन वगैरे आले का? स्थानिकांचे फोन आले साहेब की तर अशा पद्धतीने कारभार सुरू आहे. आणि ज्यावेळेस कारवाई करू नका किंवा असं काही करू नका, तसं इथं काही होत नाही. नाही साहेब, आमचं म्हणणं काय आहे साहेब, कुणाचे जरी फोन आले परंतु फोन आलते? एक मिनिट ऐका ना, अशा लोकांना कोणी पाठीशी घातलं नाही पाहिजे. उद्या वाणी साहेबांना जरी फोन आला तुम्हाला कोणाचा तरी आम्ही हेच सांगू की असं अशा लोकांना फोन येणं भाग वेगळा आहे. हा. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणाचे फोन आले? नाही साहेब, ते नको, असं राजकीय नकोच. आपल्या महत्वाचं काय आहे, फोन आलते? माझं म्हणणं काय आहे, फोन आलते? फोन आले पण असेल ना साहेब, आले? आले पण असेल. ही नावं जर उघडकीस केलं तर वेगळं काहीतरी राजकीय वळण लागल काही ना त्या ठिकाणी. एक मिनिट ऐका ना, एक मिनिट ऐका ना साहेब, जर असे जर मी एक्सपोज फोन केले तर काहींच म्हणजे आपण म्हणतो ना काही शेवटी राजकारणातली मंडळी यांना तोंड दाखवायची जागा नाही राहायची, उद्ध्वस्त होईल. तोंड दाखवायची जागा नाही राहायची साहेब. पण अशा लोकांना पाठीशी घालून नाही. शेवटी आम्ही जे लढतोय हे सर्वसामान्यांच्या हितासाठी साहेब लढतोय. आमची भावना समजून घ्या ना. आज जर अशा आईस्क्रीमचे कारखाने डोळ्यासमोर, आमच्या डोळ्यासमोर, आपल्या सगळ्या आपल्या लोकांच्या डोळ्यासमोर जर असं होत असेल, उलट ह्या तरुणांचे मला धन्यवाद द्यायचे, यांनी जागरूकता दाखवली.